कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कशी तयार होते? आता ही एनर्जी तयार होण्यासाठी पहिले लागतं फूड, जे आपण आपल्या बॉडीमध्ये घेत असतो. आता बॉडीने फूड घेतलं तर ती काय करत असते, हे फूड आपल्या बॉडीमध्ये शुगरच्या फॉर्ममध्ये काय करत असते, स्टोअर करत असते. सो शुगरचा केमिकल फॉर्म्युला आहे C6H12 आणि O6. आता शुगर तर आपल्या बॉडीमध्ये स्टोअर आहे, पण हिला ब्रेकडाउन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन आपण ब्रीदिंग मधून आपल्या बॉडीमध्ये घेत असतो. ठीक आहे. आता हा ऑक्सिजन ईच अँड एव्हरी सेल्स पर्यंत पोहोचतो. प्रत्येक सेलमध्ये शुगर ही स्टोअर केलेली असते. शुगरची रिएक्शन जेव्हा ऑक्सिजन सोबत होते, ऑक्सिजन काय करतो, शुगरला ब्रेकडाउन करतो आणि ह्या ओव्हरऑल रिएक्शन मधून आपल्याला एक प्रोडक्ट भेटतो, तो आहे एटीपी. एटीपी हा एनर्जीचा एक फॉर्म आहे. एटीपी मीन्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि ह्या प्रोडक्ट सोबत आपल्याला H2O आणि CO2 गॅस हे दोन काय भेटत असतात, बाय प्रोडक्ट्स भेटत असतात. आणि ही जी एटीपी एनर्जी आहे तीच आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी आपण काय करत असतो, यूज करत असतो. मला बोलण्यासाठी जी एनर्जी लागते ती कुठून आलेली आहे, माझ्या बॉडीमध्ये ही एटीपी एनर्जी ह्या रिएक्शन मधून जी तयार झालेली आहे, या एनर्जीमुळे आपण आपल्या डेली ऍक्टिव्हिटी काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो.